नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या सिरियलमध्ये खूप घडामोडी घडल्या. अर्जुन चिडलेला असतो आणि तो प्रियावर धावून येतो. त्यावेळेस ही देखील मदत करू लागते, पण ती त्याला बोलून देत नाही की ती खरी तन्वी आहे नाही. त्यावेळेस सर्वजणच सायलीची बाजू घेतात आणि सायलीने जी पॉलिशी मारलेली असते वरचेवर त्याला ती दुजोरा देतात. सर्वजण बोलतात की आम्हाला माहीत आहे ते किती नाटके आहे आणि हे सगळं नाटकं चाललं आहेत, पण कशा चालू आहेत हे काही ते सांगत नाहीत. त्यावेळेस अश्विन तन्वीची बाजू घेतो आणि तिने जरा तरी चांगलं वागलं की तुम्ही असंच करता असं बोलतो. इकडे सायली अर्जुनला समजून सांगते की आपल्याला भरपूर प्रूफ गोळा करायचे आहेत, त्याच्यानंतरच आपण तिच्यावर दावा ठोकणार आणि तिला घराबाहेर काढण्याची जबाबदारी माझी. इकडे सर्वजण रविराजच्या घरी जायला निघालेले असतात. त्याच वेळेस प्रिया येते आणि प्रिया हात जोडते जाऊ नकास असं बोलते. मी आईसाठी लाडू कडले आहे ड्राय फ्रूटचे असं देखील सांगते. त्यावेळेस अर्जुन वरून येतो पुन्हा त्याच्यावर ओरडतो. एवढीच काळजी वाटत असेल तर रक्तदान करायला का नाही आलेस? 1.5 तास कुठं हिंडत होतीस? कुठं अडकली होतीस? असं तो तिला जाब विचारतो. त्यानंतर प्रिया पुन्हा पॉलिसी देऊन सांगू लागते, पण त्यावेळेस तू काय सांगू नकोस, तुझं खोटारडेपणा आम्हाला माहीत आहे असं सायली बोलते. एवढंच काय, ही प्रिया स्वतः विष दिलेलं नाही त्या लाडूमध्ये, स्वतः लाडू खोलून दाखवते की हे चांगलेच लाडू आहेत म्हणून. इकडे पूर्णाजी सर्वजण गेल्यानंतर प्रियाची बाजू घेतात आणि प्रिया देखील बोलू लागतात की तू जे करतेस आम्ही तिला एक चान्स देत आहोत. सर्वजण तिच्या बाजूने बोलतात. हे पाहून अर्जुनला खूप राग येतो. प्रताप देखील बोलतो की आम्ही एक चान्स देत आहोत, कारण ती किती चांगली वागते हे आम्हाला बघायचं आहे. त्यावेळेस आस्मीसंग बोलण्यासाठी हे दोघे तिथून निघून जातात. मात्र अर्जुन खूपच चिडलेला असतो. आता दुसऱ्या दिवशी तुम्हाला बघायला मिळणार आहे की ही प्रिया मैना आणि सदाच्या घरी जाते आणि त्यांना पैसे देऊ करते. आता ही सर्व घटना सायली गुपचूप बघत असते आणि ती ती गेल्यानंतर त्यांच्या समोर जाते आणि तुमचं आणि प्रियाचं नातं काय असं डायरेक्ट विचारते. कोण आहे तुमची ती? तिने पैसे तुम्हाला का दिलेत? असं ती जाब विचारते.